नमस्कार मंडळी. तर आज आपण साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर आपली बऱ्याच वेळा साबुदाणा खिचडी ही चिकट होते किंवा त्यामध्ये गोळे गोळे होतात. तर असे होऊ नये आणि साबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत काय आहे तर ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. साबुदाणा खिचडी मऊ आणि मोकळी सुटसुटीत होण्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. तर त्या जर तुम्ही फॉलो केल्यात ना तर तुमची सुद्धा साबुदाणा खिचडी अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळी बनून तयार होईल. तर मंडळी चला लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात आधी 1 वाटी साबुदाणा मी घेतलेला आहे. तर तो आपल्याला भिजत घालायचा आहे. तर भिजत घालण्याची जी पद्धत आहे तर ती आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे की साबुदाणा भिजवत असताना आपल्याला इथे पसरट असं भांडं घ्यायचं आहे, जेणेकरून हा साबुदाणा छान असा भिजला जाईल. जर तुम्ही असं उभट घेतलं तर तिथे गच्च एका जागेवर साबुदाणा भिजला जातो आणि त्याचे गोळे तयार होतात. म्हणून शक्यतो पसरट भांडच घ्या. त्यामुळे साबुदाण्याचे जे लेयर असतात त्या कमी पडतात आणि साबुदाणा आपला मोकळा होण्यास मदत होते. आता आपल्याला पाणी सुद्धा 2 ते 3 पाण्याने हा साबुदाणा चांगला स्वच्छ धुवून काढायचा आहे, जेणेकरून यातलं जे स्टार्च असतं ना तर ते निघून जातं आणि साबुदाणा आपला मोकळा होण्यास मदत होते, तो चिकट होत नाही त्यामुळे. आणि पाणी यामध्ये एवढंच ठेवायचं आहे की साबुदाणा भिजेल इतकंच. वरती आपल्याला अर्धा इंचच असं एवढं पाणी ठेवायचं आहे आणि हे 7 ते 8 तासासाठी आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे. तर हे पहा, मस्त आपला साबुदाणा भिजलेला आहे. तुम्ही पाहू शकतात. मी तुम्हाला याला मोकळा सुद्धा करून दाखवते, कारण आपण याला पसरट भांड्यामध्ये भिजत घातलेला आहे आणि पाणी सुद्धा आपण इथे योग्य असं टाकलेलं आहे. त्यामुळे आपला साबुदाणा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे. याचा एक एक दाणा जो असतो तो अगदी वेगळा वेगळा झालेला तुम्हाला दिसत आहे. तर अशा पद्धतीने सुरुवातीला खिचडी बनवायच्या आधी हा साबुदाणा पूर्णपणे आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी याला पूर्ण मोकळा करून घेतलेला आहे. आता त्यानंतर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी इथे तूप सुद्धा घालू शकतात. अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि हिरवी मिरची घातलेली आहे आणि यामध्ये थोडा कढीपत्ता घातलेला आहे. जर तुम्हाला उपवासाला जिरे आणि कढीपत्ता जर चालत नसेल तर तुम्ही इथे स्किप सुद्धा करू शकतात, कारण बऱ्याच भागामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरे घालत नाहीत. तर आता यामध्ये मी बारीक कट केलेलं बटाटा सुद्धा घातलेला आहे. तर इथे बारीक कट करून एक बटाटा घातलेला आहे. आता बटाट्याला आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. बटाटा सुद्धा घालताना यामधलं चांगलं पाणी निथळून घालायचं आहे. बऱ्याच वेळा आपलं बटाट्यामध्ये पाणी राहतं आणि मग काय होतं, खिचडी गिजगिज होते. त्यामुळे बटाट्यामधलं पाणी सुद्धा निथळणं ही सुद्धा एक टिप्सच आहे. त्यामुळे ती सुद्धा इथे फॉलो करायची आहे. तर हे पहा, बटाटा पण आपलं छान असं परतलं गेलं आहे. बटाटा छान असं परतलं की यामध्ये लगेच आपण साबुदाणा ऍड करणार आहोत. साबुदाणा ऍड केल्यानंतर मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा दाण्याचा कूट अर्धी वाटी घातलेला आहे. शेंगदाणे सुद्धा छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याचा कूट करायचा आहे, म्हणजे आपला साबुदाणा हा छान असा बनून तयार होतो आणि चवीला सुद्धा तो अप्रतिम असा लागतो. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. उलथाण्याच्या साह्याने आपल्याला या खिचडीला छान असं हलवून घ्यायचं आहे. बुडापासून हलवायचं आहे, जेणेकरून ही खिचडी खाली चिटकणार नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर सुद्धा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवरती याला छान असं परतून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा आपण गॅसची फ्लेम जास्त ठेवतो किंवा मग खूपच कमी ठेवतो. त्यामुळे काय होतं, एक तर साबुदाणा खाली डागला जातो किंवा मग तो वातड होतो. तर आता याला एक 2 ते 3 मिनिटाची मी वाफ दिलेली आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. तर मी याला 2 ते 3 वेळेस मध्ये मध्ये हलवलं आहे आणि याची छान अशी वाफ सुद्धा देऊन घेतलेली आहे. तर मंडळी तुम्ही पाहू शकतात, अगदी मऊ लुसलुशीत आणि नरम असा आपला साबुदाणा बनून तयार आहे. कुठेही तुम्हाला यामध्ये एकही गुठळी दिसणार नाहीये किंवा लगदा झालेला दिसत नाही. अगदी आपली ही खिचडी मऊ आणि मोकळी बनून तयार झालेली आहे. योग्य पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा भिजवला तर आपला हा साबुदाणा अगदी मोकळा मऊ लुसलुशीत होतो. हे पहा, अशा पद्धतीने बनून तयार होतो.
आणि त्याचा लगदा सुद्धा होत नाही किंवा वातड होत नाही, चिकट होत नाही. आणि जर चुकून याच्यामध्ये पाणी जास्त झालंच तर काय करायचं, एखाद्या कपड्यावरती हा साबुदाणा भिजलेला थोडा वेळ एक अर्ध्या तासासाठी याला पसरवून ठेवायचं, जेणेकरून त्यातलं जे पाणी असतं ते कपड्यावरती ओढल्या जाईल अशा पद्धतीने. तर मंडळी, तयार झालेली आहे आपली साबुदाणा खिचडी. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर मंडळी, चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपी सोबत.